friends, welcome to KRK La channel. Friends, today we will see section 13 and section 14 foreign judgment of CPC in English Marathi. So friends, watch our complete video, like it, share it, comment on it. Don't forget to subscribe our channel. We will see section 13. When foreign judgment not conclusive, a foreign judgment shall be conclusive as to any matter thereby directly adjudicated upon between the same parties or between parties under whom they are any of them claim litigating under the same title, except point number A, where it has not been pronounced by a court of competent jurisdiction. Means section 13 नुसार परदेशी न्याय निर्णय केव्हा निर्णायक नसेल. परदेशी न्याय निर्णय हा त्याद्वारे जी बाब त्याच पक्षकारांमध्ये अगर त्याच हक्कान्वये लढणाऱ्या ज्या पक्षकारांच्या पोटी ते अगर त्यांच्यापैकी कोणीही हक्क सांगत असतील त्या पक्षकारांमध्ये अभिनिर्णित झाली असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधी पुढील प्रकरणांव्यतिरिक्त एरवी निर्णायक ठरेल. पॉइंट नंबर ए नुसार तो न्याय निर्णय सक्षम अधिकारितेच्या न्यायालयाने घोषित केलेला नसेल तेव्हा. पॉइंट नंबर बी, वेअर इट हॅज नॉट बीन गिव्हन ऑन द मेरिट्स ऑफ द केसेस. पॉइंट नंबर सी, वेअर इट अपियर्स ऑन द फेस ऑफ द प्रोसिडिंग्स टू बी फाउंडेड ऑन एन इनकरेक्ट व्ह्यू of international law or a refusal to recognize the law of India in cases in which such law is applicable. Means point number B नुसार तो प्रकरणाच्या गुन्ह्यानुसार दिलेला नसेल तेव्हा. पॉइंट नंबर सी नुसार तो आंतरराष्ट्रीय कायद्यासंबंधीच्या चुकीच्या दृष्टिकोनावर किंवा जेथे भारताचा कायदा लागू होतो अशा प्रकरणी तो कायदा विचारात न घेता निर्णय दिलेला आहे असे त्या कार्यवाहीवरून सकृतदर्शनी दिसून येत असेल तेव्हा. पॉइंट नंबर डी, वेअर द प्रोसिडिंग्स इन विच द जजमेंट वॉज ऑब्टेन्ड or opposed to natural justice. Point number E, where it has been obtained by fraud. Point number F, where it sustains a claim founded on a breach of any law in force in India. Means point number D नुसार ज्या कारवाईमध्ये तो न्याय निर्णय मिळवलेली असेल ती नैसर्गिक न्यायाची तत्वे न पाळता केली असेल तेव्हा. पॉइंट नंबर ई मध्ये तो न्याय निर्णय कपटाने मिळवलेला असेल तेव्हा. पॉइंट नंबर एफ नुसार ज्या योगे भारतामध्ये अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याचा भंग होत असेल अशी हक्क मागणी त्याद्वारे मान्य करण्यात आली असेल तेव्हा. Section 14, Presumption as to foreign judgment. The court shall presume upon the production of any document purporting to be a certified copy of a foreign judgment that such judgment was pronounced by a court of competent jurisdiction unless the contrary appears on the record, but such presumption may be displaced by proving want of jurisdiction. Means section 14 नुसार परदेशी न्याय निर्णयाच्या संबंधात गृहीतक जो दस्तऐवज मीन्स डॉक्युमेंट परदेशी न्याय निर्णयाची प्रमाणित प्रत असल्याचे दिसते असा कोणताही डॉक्युमेंट हजर करण्यात आल्यावर रेकॉर्डवरून विरुद्ध काही दिसून येत नसेल तर न्यायालयाने असे गृहीत धरले पाहिजे की असा न्याय निर्णय सक्षम अधिकारितेच्या न्यायालयाने घोषित केलेला आहे पण त्याला अधिकारिता नव्हती असे साबित करून असे गृहीतक खोडून काढता येईल.